अस्वच्छ, चिखलात बरबटलेले, असुविधा आणि मोडकळीस आलेले दुर्गम आदिवासी भागातील अकोले बस स्थानक ही ओळख खऱ्या अर्थाने पुसून सकारात्मक नियोजनबद्ध बदल घडवत निधी देत गेल्या 4 ते 5 वर्षात या बस स्थानकानं विकासाची पाऊले टाकली आहेत. सुसज्ज, स्वच्छ, सुंदर बस स्थानक, आकर्षक 2 कमानी साकारत छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक नामकरण होत हे बस स्थानक आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचं मानकरी ठरलंय. अकोले बस स्थानकाला प्रथम क्रमांकाचे 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. एसटीच्या 78व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात सन्मान होणार असून तसं निमंत्रण या बस स्थानकाच्या आगाराला सुद्धा मिळालंय. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये प्रवाशांना स्वच्छ सुंदर बस स्थानक उपलब्ध व्हावीत आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने राप महामंडळानं सन 2025-26च्या कालावधीत राज्यातील सर्व बस स्थानकावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवलं. यामध्ये दर 3 महिन्यातून एकदा मध्यवर्ती कार्यालयाकडून नेमून दिलेली समिती बस स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या आधारे मूल्यांकन करते. अहिल्यानगर विभागामध्ये राज्य परिवहन अकोले आगाराने कल्पकतेचा वापर करून आगार आणि बस स्थानक परिसर स्वच्छ सुंदर करण्यासाठी विशेष असं परिश्रम घेऊन अकोले बस स्थानक अतिशय स्वच्छ सुंदर ठेवलं. आमदार किरण लहामटे यांनी भरघोस निधी दिला. बस स्थानकाचं रूपडं बदललं. नव्या गाड्या आगारात आल्या. कर्मचारी यांच्या श्रमदानातून बाग बगीचा साकारला गेला. सातत्यपूर्ण वेळोवेळी भेटी देऊन आमदार लहामटेंनी बस स्थानकाचे सुशोभीकरण करून घेण्यात मोठा वाटा उचललाय असं आगार प्रमुख सुरेश दराडेंनी सांगितलंय. विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप आणि प्रादेशिक व्यवस्थापक विजय गीते यांचं मार्गदर्शन आहेच. आगारातील चालक, वाहक, यांत्रिक आणि पर्यवेक्षीय अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंकृतीने सहभाग घेऊन श्रमदान व आर्थिक मदत करून अभियानामध्ये यशस्वीरित्या सहभाग नोंदवलाय. 27 मे 2026 रोजी राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयाकडून महाराष्ट्रात अकोले बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत प्रथम क्रमांकाचे 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. आमदार किरण लहामटे यांच्या दूरदृष्टीने अकोले बस स्थानकाचा कायापालट झालाय. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बसस्थानक आज हे बसस्थानक महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आले आणि महाराष्ट्रामध्ये जे काही स्वच्छता आणि सुंदरतेचं बक्षीस दिलं जाते तर ते बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता आणि सुंदरता आणि व्यवस्थापन याच्यासाठी दिलेलं बक्षीस हे अकोले बसस्थानकाला भेटलं. एकदा येथील सर्व कर्मचाऱ्यांचं आणि व्यवस्थापकांचं टाळ्या वाजवून स्वागत करतो. मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक अकोले महाराष्ट्रामध्ये 25 लाखाचं आपण बक्षीस पटकवलंय. बक्षीस जितकं महत्वाचं आहे तितकं आपलं जे काही बसस्थानकाचा पहिला क्रमांक आला तेही महत्वाचं आहे. मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी या बसस्थानकाची अवस्था आणि आज महाराष्ट्रात घेतलेली गरुड झेप, आज जसं बसस्थानक महाराष्ट्रात पहिलं आलंय तर भविष्याच्या काळात हा अकोले तालुका सौंदर्यानं, सुंदरतेनं आणि त्या सुबत्तेनं महाराष्ट्रामध्ये पहिला यावा ही माझी अपेक्षा आहे. त्यासाठी मी रात्रदिवस माझे जे काही कसोशीचे प्रयत्न करतोय. मला खात्री आहे की अकोले तालुक्यातील माईबाप जनता मला नक्कीच साथ देईल. त्यासाठी एकच तुम्हाला आव्हान करतो की प्लास्टिकवरती नियंत्रण ठेवा. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या कुठेही टाकू नका. गुटखा खाऊ नका, पान मसाला खाऊ नका, तंबाखू खाऊ नका आणि चुकताना थुंकदानीतच म्हणजे जिथं चुकण्याची व्यवस्था आहे तिथं चुका, तिथं चुकू नका. ही परिसर खराब करू नका, इनर्जी खराब करू नका. भारत आपल्या सगळ्यांचा देश आहे. म्हणजे भारताला जपण्याचं काम पण आपलंच आहे. आपल्या देशावरती प्रेम करा, आपल्या गावावरती प्रेम करा, आपल्या तालुक्यावर प्रेम करा, आपल्या बसस्थानकावर प्रेम करा, आपल्या शाळेवर प्रेम करा, रस्त्यावर प्रेम करा. आणि मग ज्या वेळेला आपण असं प्रेम करायला लागू तर त्यावेळेला आपोआपच आपण जबाबदारीनं वागू आणि सुंदरता आणि सौंदर्य आपण कायम जतन करू. मला वाटतं आपलं पुढचं पाऊल अकोले तालुक्यात महाराष्ट्रात सगळ्यात
सुंदर एक नंबरचा तालुका बनवण्याचा असलं पाहिजे. मला वाटतं की आपण धन्यवाद. कालच आपल्याला तसे आपले मार्क परवाच आपल्याला मूल्यांकन आपल्याला समजलं. आपण महाराष्ट्रामध्ये नंबरहून आलेलो आहे. अपार कष्ट आपणही घेतलं तसं आमदार साहेबांनी जसं या स्टँडवर तसं स्वतःच्या वास्तूला लक्ष द्यावं, तसं बारीक सारीक या लक्ष या वास्तूवर दिलं. सुरुवातीपासून आपण दूरदृष्टीचं कसं असावं, तर आमदार साहेबांनी केलेली प्रत्येक गोष्ट ही दूरदृष्टीतून केलेली गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये उणीव जर म्हणायची म्हटली तर कुठंही ठेवली नाही. देताना तर असं दिलं का भरभरून दिलं आणि त्याचं प्रयत्नावर आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 आलेलो आहे. याचा श्रेय आमदार साहेबांच्या विकासाला आणि 100% विकासाला आहे. तालुका 1 नंबरला आणण्यासाठी आमचे सर्व एसटी कामगार आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील एवढी मी आमच्या कामगारांच्या वतीने ग्वाही देतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.